प्रेमा म्हणजे मी ईश्वरीय प्रेम आहे हा संदेश जगभरातील लोकांच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेली जी अनाहता ही एक आध्यात्मिक संस्था. प्राचीन आध्यात्मिक ज्ञान, आत्मसाक्षात्कार आणि आत्मोपचाराचे विज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करून सर्व प्रकारच्या दुःखांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत केले जात आहेत. शिवशक्ती प्राप्त असलेले गुरु गणेश जगदीशन यांना गुरु महाअवतार बाबाजी, गणेशपुरीचे नित्यानंद बाबा आणि अगस्त्य साई यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभलंय. आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून कोरोनाच्या काळात जी अनाहता ही संस्था त्यांनी सुरू केली. तेव्हापासून आज तागायत गणेश जगदीशन यांनी ध्यान आणि हिलिंग टेक्निक्सच्या माध्यमातून हजारो लोकांना दुःख संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे. हजारो लोकांचं जीवन बदलण्यात ते यशस्वी झाले. याच अनुषंगानं 9 जून 2024 रोजी पंचवटीतील प्रभू श्री काळाराम मंदिराच्या पवित्र भूमीवर जी अनाहता संस्थेच्या वतीनं अद्भुत ध्यान साधनेचा वर्ग आयोजित केला. यामध्ये पहिली चक्र साधना सिद्धबीज ध्वनीद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर महाअवतार बाबाजी आणि अगस्त्य महामुनी यांच्या शक्तीशी साधकांना जोडले गेल्याची अनुभूती देण्यात आली. सोबतच प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या काळाराम मंदिराच्या पवित्र आणि शक्तिशाली भूमीवर राममंत्र जपाची अद्भुत शक्तीचं महात्म्य सांगून उपस्थितांकडून ध्यान साधना करून घेतली. यावेळी रामनामाचा जप केल्याने मन, शरीर एकरूप होऊन सर्व भीती दूर होते आणि आंतरिक शक्तीची जागृती होते, आंतरिक शक्ती वाढते असा तेजस्वी अनुभव उपस्थितांनी घेतला. अशी माहिती संस्थेचे संचालक गुरु गणेश जगदीशन यांनी दिली. मैं यही चाहता हूँ कि सबके ज़िंदगी में सुख शांति रहे और हमने जो भार उठाया है कि हर किसी के हृदय क्षेत्र में अहम प्रेमा के ऊर्जा को जागृत करना है, तो जी अनाहता वही कर रही है. अहम प्रेमा का मतलब होता है हम प्रेम हूँ, अहम प्रेमा. गुरु गणेश जगदीशन यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्त्य क्रियेचा सराव करणाऱ्या लोकांना अतिशय अद्भुत आणि सुंदर अनुभूती येते. याबाबतची अधिक माहिती संस्थेचे संचालक बरखा जैन आणि हंसल जैन यांनी दिली आहे. अगस्त्य क्रिया एक ऐसी शक्तिशाली क्रिया है जो अगस्त्य महामुनि से गुरुजी को मिली है. अब जो हम कहते हैं रीढ़ की हड्डी, हमारे स्पाइन में बहुत जड़ कर्म फंसे रहते हैं, तो अगर आप इस क्रिया को दररोज करते हैं, जो जड़ से जड़ कर्म है वो पिघलने लगते हैं और आपके बहुत बहुत आपको ब्लेसिंग्स मिलती हैं गुरुओं की. जैसे आपके एंसेस्टर्स हैं, पूर्वज हैं, या जो आपकी आने वाली पीढ़ी है उसको भी बहुत बहुत लाभ होता है. घर में अगर एक इंसान भी अगस्त्य क्रिया कर ले तो पूरी फैमिली को बहुत फ़ायदा होता है. तो यही अगस्त्य क्रिया लेकर हम 22 और 23 जून को ऑनलाइन जूम पर वर्कशॉप होने वाली है. तो आज हमें अवसर मिला था इस राम भूमि पर हम आए और गुरुजी की शक्ति से जुड़े, रामा की शक्ति से जुड़े, महाअवतार बाबा जी, अगस्त्य महामुनि की शक्ति से जुड़े. तो अगर आप इस अध्यात्म के रास्ते पे आगे जाना चाहते हैं तो हमसे ज़रूर जुड़ें अगस्त्य क्रिया के लिए, जो 22 और 23 जून को है. सारी जानकारी आपको इस नंबर पे मिलेगी. मैं नंबर बोल देती हूँ, 8779680233. या ध्यान साधनेमुळे जीवन मार्ग सुखकर झाल्याचा अनुभव साधकांनी व्यक्त केलाय. आणि एवढ्या 3 वर्षामध्ये माझे इतके प्रॉब्लेम्स होते, एन्झायटी होती, राग होता, बरेचसे भीती होती, तर बरेचशा गोष्टीतून मला त्याच्यातून मुक्तता मिळाली आहे. आणि गुरुजींनी ते लेयर आफ्टर लेयर कसे काढले ते आम्हाला कल्पनाही नाही. तर आजवर गुरुजी देतच गेले आहे आणि मी काहीच बोलू शकत नाही. त्यांना फक्त कोटी कोटी वंदन करून मी त्यांचं ग्रॅटिट्यूड त्यांच्याकडे मागते. जगभरात प्रेम आणि हिलिंग टेक्निक पसरवण्याच्या या मिशनमध्ये नक्कीच आमच्या सोबत सामील व्हा असे आवाहन आयोजक समितीच्या डॉक्टर सुप्रिया चांदवडकर यांनी केले. अगस्त्य क्रिया या अशा क्रियायोगातल्या स्टेप बाय स्टेप उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या, इंटेन्स होणाऱ्या गोष्टी आपण जर सतत आपल्या आयुष्यात अनुसरत असू तर त्यामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या विविध आजारांपासून
निरोगी ठेवता येऊ शकते अथवा झालेले आजार बरे करण्याच्या मार्गाने पुढे आपलं शरीर त्या मार्गावर जात असतं. सर्वांनी जरूर या चक्र साधनेचा आणि गुरु गणेश जगदीशन यांच्या अगस्त्य क्रिया या दीक्षा साधनेचा अनुभव जीवनात एकदा तरी घेऊन बघावा ही सर्वांना प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. या कार्यक्रमासाठी खास मान्यवर सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे, मंजुषा जाखडी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला काळाराम मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट दत्तप्रसाद निकम, शांताराम अवसरे, डॉक्टर एकनाथ कुलकर्णी, CA शुभम मंत्री, मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, ॲडव्होकेट दिलीप कैचे, मिलिंद तारे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच 100हून अधिक साधक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी जीजे अनाहता संस्थेच्या वतीने काळाराम मंदिर संस्थान नाशिक यांच्या समाजासाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या काळाराम मंदिर संस्थान या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी जीजे अनाहत संस्थेच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनात डॉक्टर सुप्रिया चांदवडकर, मीनाक्षी